नशीब फुटला माझा, तुझ्यासारखी सून माझ्या घरात आली. अहो असं काय करते मी की नेहमी तुम्ही मला टोचून बोलता? तू न बोलून शाणी आहेस. अहो माझी चुकी काय ते तरी सांगा. अरे काय चाललंय तुमचं? बाहेर आवाज चाललाय आई. तुझ्या बायकोला समजून ठेव. अहो काहीच नाही केलंय मी. आई तू नेहमी का ग तिच्या मागा लागतेस? तूच बोलायचा बाकी होता. तुझ्याशी बोलून काय अर्थच नाहीये. नाही राहायचंय मला आता या घरात. चालले मी. आई अहो आई काय झालं? काय नाही रे, बरेच दिवस झाले गुडघा दुखतोय, पण आज जास्तच कळाले. अगं मग सांगितलं का नाहीस? कोणाचं लक्ष आहे माझ्याकडे? बरोबर आहे त्यांचं, माझंच चुकलं. पहिला तुम्ही त्यांना दवाखान्यात घेऊन जावा. नको राहू दे, याच्यावर काय उपाय नाही. अगं आई आहे एक उपाय, चल तू माझ्यासोबत. घरातील भांडणावर विरजण टाकून आईला घेऊन मी पोचलो ठाणे येथील वागले इस्टेट मधील मुंबई क्लिनिक येथे, जे सांधेदुखीसाठी स्पेशलिस्ट आहे. तज्ञ डॉक्टरांनी आईच्या गुडघ्यांची तपासणी केली. आमच्याकडील एक्सरेची तपासणी करून कोणत्याही प्रकारची चिडफाड न करता प्लाझ्मा किंवा लेझर ट्रीटमेंटने आईचे दुखणे कसे बरे करणार हे नीट समजावून सांगितले. आणि मग काय, आम्ही प्लाझ्मा ट्रीटमेंट निवडून आईचे दुखणे बरे करण्याचा निर्णय घेतला. थोडी भीती वाटली होती तिला, पण प्लाझ्मा ट्रीटमेंट कधी सुरू झाली आणि कधी संपली हे तिला कळाले सुद्धा नाही. आईच्या चेहऱ्यावरील आनंद ट्रीटमेंट यशस्वीरित्या पूर्ण झाल्याची खात्री देत होते. ट्रीटमेंट झाल्यानंतर गुडघ्याचे नियमितपणे करायचे व्यायाम डॉक्टरांनी व्यवस्थितरित्या समजावून सांगितले. तर अशा प्रकारे गुडघे दुखीसाठी मी माझ्या आईला ठाणे येथील मुंबई क्लिनिक येथे घेऊन आलो. तुमच्याही मित्रपरिवारामध्ये कोणाला सांधेदुखी असतील तर ही व्हिडिओ त्यांना आत्ताच्या आत्ता शेअर करा. धन्यवाद.